ठीकच असताना काय अपेक्षा करतो. तर तुम्ही मागच्या याच्यात बघितलं आपण एक हे केलता प्रोजेक्ट केलता एक मिनी प्रोजेक्ट. त्यामध्ये व्हेरिएबल वगैरे यूज केले होते. तर आज आपण कंडिशनल स्टेटमेंट बघणार आहे. कंडिशनल स्टेटमेंट काय असतं? कंडिशनल स्टेटमेंट्स इन सी. ओके. आज काय बघणार आपण कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय आहे? तर कंडिशन नुसार कोड एक्झिक्यूट करणे बेस्ड ऑन द कंडिशन एक्झिक्युशन. पहिली गोष्ट कंडिशनल स्टेटमेंट काय आहे तर ते बघून घेऊ. डिफिनेशन घ्या त्याची लिहून. कंडिशनल 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 2 मिनिटं. कंडिशनल ओके. कंडिशनल स्टेटमेंट आर used to make decisions in a program. They allow the program to execute to different block of code based on certain certain condition. Okay. This conditional statement काय आहे? The condition statement are used to make a decision in program. डिसिजन मेकिंग तुम्हाला ऑपरेटर शिकवलेले त्याच्यावर आपण कंडिशन बघितले होत्या. ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन अँड सी इक्वल टू लेस दॅन. हे कंडिशनचा आपण हे करतो त्यानुसार आता ब्लॉक ऑफ कोड आपण बघणार आहे. ओके. त्यात पहिलं काय बघणार आहे आपण? इफ स्टेटमेंट. ओके. इफ स्टेटमेंट काय आहे? एकच कंडिशन राहणार आणि त्यावर ती कंडिशन ट्रू झाली तर त्याच्यातला ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होणार. जर फॉर एक्झाम्पल समजा आपण अशी कंडिशन चेक करू शकतो. जर तुमचं एज आहे ग्रेटर दॅन 18 असेल तर तुम्ही वोटरचा फॉर्म भरू शकता, वोटर आयडी कार्डचा. अशा कंडिशन ही एकच कंडिशन. ही कंडिशन चेक झाली तर तुमचा हे होणार काय कोड एक्झिक्यूट होणार खालचा, म्हणजे पुढचा फॉर्म भरायला तुम्हाला इलिजिबल करणार. नाही तर मग तुम्हाला बॅक करणार. ओके. तर इफ कंडिशन काय द इफ स्टेटमेंट executes a block of code only only when the condition condition is true. काय करते इफ स्टेटमेंट? जर कंडिशन ट्रू असेल तरच कोड एक्झिक्यूट करतं. त्याचा सिंटॅक्स बघायचा आता. सिंटॅक्स कसा आहे? ओके. त्याचा सिंटॅक्स आहे तर पहिलं काय इफ कीवर्ड, त्यानंतर ब्रॅकेट मध्ये कंडिशन. ओके. आणि नंतर काय इथं काय येणार कोड टू एक्झिक्यूट इफ कंडिशन
इज ट्रू आणि कर्ली ब्रेसेस क्लोज. काय येणार इथं आधी कंडिशन येणार, इफ कीवर्ड येणार, नंतर ब्रॅकेट मध्ये कंडिशन येणार, आणि त्यानंतर काय येणार इथं कोड एक्झिक्यूट होणार. जर ही कंडिशन ट्रू झाली तर त्याला कोड एक्झिक्यूट होणार. ओके, इफ कंडिशन हे वर्क करते. चला तर आपण काय करू, कोड मध्ये बघू इफ कंडिशन वर्क कशी करते. तर मी तुम्हाला काय सांगणार, आपण एकदा व्हेरिएबल डिक्लेअर करू, इन एज करतो 20. ओके, आणि मी काय करतो, इफ कीवर्ड यूज करतो. आपण काय सांगितलं होतं, कंडिशन. ओके, एज इज ग्रेटर दॅन आणि इक्वल टू 18 असेल तर काय झालं पाहिजे, एक मेसेज प्रिंट झाला पाहिजे. काय प्रिंट झाला पाहिजे, प्रिंट एफ. काय मेसेज प्रिंट झाला पाहिजे, यू आर इलिजिबल टू वोट, म्हणजे तुम्ही वोटला इलिजिबल आहात असा एक मेसेज प्रिंट झाला आहे. ओके, तर आपण रन करू, मेसेज काय तो बघा. बघा इथं आलंय, इथं मेसेज आलाय, यू आर इलिजिबल टू वोट. आणि हेच जर इथं 70 दिली, तर समजा 10 दिली, तर काय मेसेज येईल, मेसेज काहीच येत नाही, कारण की आपण काही कंडिशन ट्रूथ झाली ना. एज ही 10 आहे, 10 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 आहे का, नाही, म्हणून हा कोड रन, हा ब्लॉक ऑफ कोड चालला नाही. ओके, इफ कंडिशन, एक जर कंडिशन तुम्हाला चेक करायची असेल तर तुम्ही इफ हे यूज करू शकता. ओके, तर याचं वर्किंग कसं होतं नेमकं, तर कंडिशन चेक होती इथं पहिली, त्यानंतर काय होतं, इफ जर कोड ट्रू असेल, म्हणजे जर कंडिशन ट्रू असेल तर ब्लॉक एक्झिक्यूट करते. कोणता, हा कोड एक्झिक्यूट करते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटत असेल पण नाही होत, तर आपण काय करू, इथं एक मेसेज देऊ, हॅलो. ओके, आता फक्त हॅलोचाच हे येणार, प्रिंट होणार. बघा हॅलोच प्रिंट होतोय. ओके, काय होतंय, तर वरची कंडिशन ही फॉल्स झालेली, आणि जर परत इथं जर 18 केलं किंवा किंवा 21 केलं, आता काय होणार, कंडिशन ट्रू होणार आहे. आता कंडिशन ट्रू झाली, हा कोड पण एक्झिक्यूट झाला, ब्लॉक ऑफ कोड हा पण एक्झिक्यूट झाला, यू आर एलिजिबल फॉर वोट. ओके, तर इफ स्टेटमेंट काय करतं, फक्त एक कंडिशन जर चेक करायची असेल तर आपण इफ स्टेटमेंट यूज करतो. ओके, आता नेक्स्ट पार्ट कोणता बघणार आहे आपण, तर इफ एल्स. ओके, इफ एल्स बघणार आता. काय बघणार आपण, इफ एल्स स्टेटमेंट. ओके, इफ एल्स स्टेटमेंट काय सांगतं, तर त्याचा यूज काय होतो, आपण ते बघून घेऊया का, डेफिनेशन इन शॉर्ट मध्ये बघा, युज्ड व्हेन देअर आर टू पॉसिबल आउटकम. तुम्हाला माहिती आहे, दोन आउटकम येऊ शकते, एक तर ट्रू आहे. आता याच्यात काय बघितलं आपण, फक्त इफ मध्ये फक्त एकच बघितलंय, जर ट्रू असेल तर, एक जर इलिजिबल असेल तर हा मेसेज प्रिंट आला. पण आता याचा दुसरा आउटकम पण असं येऊ शकतो ना, यू आर नॉट इलिजिबल फॉर द वोट. ओके, येऊ शकतो ना, तर त्यासाठी आपण काय करतो, इफ एल्सचा यूज करतो. इफ एल्सचं सिंटॅक्स सेम आहे, सिंटॅक्स बघूया एकदा.
सेम आहे, फक्त इथं एल्स आणि परत कर्ली ब्रॅकेट ब्लॉक. ह्यो इथं एक हे राहणार कोड. इथं काय राहणार? कोड इफ कंडिशन इज फॉल्स आणि कोड इफ ट्रू. जर कंडिशन ट्रू झाली तर हा ब्लॉक ऑफ कोड चालणार, आणि जर कंडिशन ही फॉल्स झाली तर हा ब्लॉक ऑफ कोड चालणार. ओके, हे इफ इज म्हणजे जर दोन आउटपुट येणार असेल तर आपण याचा यूज करतो. ओके, तर आपण कसं बघू शकतो याचा? समजा हा ऑड नंबर इव्हन नंबर जर तुम्हाला प्रिंट करायचे असेल तर कसे करणार? आहे का नाही? एक तर इव्हन नंबर असेल किंवा ऑड नंबर असेल. ओके, तर त्यासाठी कसं कोड लिहिणार आपण, तर ते बघू आता. हम्म, हे मी रिमूव्ह करतो. मी समजा एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो इंट नम. इथून आपण काय करणार? आता युजर कोण घेणार आपण? हा, पहिला मेसेज देऊ प्रिंट ए एंटर अ नंबर. ओके, आता ते नंबर घेतल्या स्टोअर पण करावं लागेल नाही का? स्टोअर करण्यासाठी काय करतो आपण? पर्सेंट डी कोणत्या त्याचा आहे तो. हा, कुठं स्टोअर करावं लागेल? स्टोअर करायचा नम मध्ये. ओके, जर कोण घेतला. आता आपण लिहिणार इफ कंडिशन. ओके, तर कंडिशन काय लिहिणार? नम हा मॉड्युलो 2 इक्वल इक्वल टू 0 जर असेल, मॉड्युलो हा इक्वल इक्वल टू जर 0 असेल तर काय मेसेज करायचं आपल्याला इथं? प्रिंट एफ इव्हन नंबर. ओके, आणि तो जर ऑड असेल तर प्रिंट ऑड नंबर. ओके, म्हणजे काय होणार आता या विचार? आधी आपण इथं एंटर मेसेज शो होणार युजरला. हा एंटर नंबर, जर त्यांनी नंबर 10 टाकला, 10 मॉड्युलो 2 इक्वल टू 0 म्हणजे जर दोन्ही भागलं 10 ला आणि त्याचं रिमाइंडर जर 0 आला तर काय होता? तो इव्हन नंबर असणार. हो की नाही? जर 10 ला मॉड्युलो जर 0 आला रिमाइंडर तर 0 सांगितलं तुम्हाला. ओके, तर आपण हा कोड रन करू. ओके, इथं एंटर नंबर मागतंय. ओके, मी 10 देतो, एंटर. काय आलंय? इव्हन नंबर. ओके, 10 हा इव्हन नंबर आहे. ओके, आणि तोच जर आता मी इथं समजा 11 देतो, मग काय येतं बघू. बघा 11 दिला, काय आलंय? ऑड नंबर. जर दोन पॉसिबल कंडिशन असल्या, समजा ट्रू और फॉल्स, ऑन ऑफ, जर असं असेल तर आपण इफ एल्सचा वापर करतो. ओके, समजलं? आता त्यानंतर काय बघणार आपण? नेस्टेड इफ स्टेटमेंट. नेस्टेड इफ स्टेटमेंट म्हणजे काय? तर इफच्या इनसाइड इफ स्टेटमेंट इज कॉल्ड नेस्टेड इफ. म्हणजे ह्या इफच्या आत परत एक इफ स्टेटमेंट, याला काय म्हणतो आपण? नेस्टेड इफ. ओके, एल्सचा बार काढतो. काय झाले? ही जे कंडिशन आहे त्याच्या आत परत एक इफ ची कंडिशन आहे, त्याला काय म्हणतो आपण? नेस्टेड इफ.
तर आधी काय बघू आपण. नेस्टेड इफ स्टेटमेंट. ओके. डेफिनेशन काय लिहा. an if statement inside another if statement is called nested if. ओके. सिंटॅक्स तुम्हाला सांगितलं मी. कंडिशनच्या आत कंडिशन. ओके. फॉर एक्झाम्पल आधी सिंटॅक्स घ्या. सिंटॅक्स 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 खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू दे. सिंटॅक्स इफ आधी इफ कीवर्ड कंडिशन फर्स्ट हा, त्यानंतर ओके. नेक्स्ट मी काय सांगितले, इफ इनसाइड अनदर इफ, म्हणजे एक इफ तर झालाय आता आपला. हा, आता याच्या आत एक इफ कंडिशन, त्याला आपण म्हणतो नेस्टेड कंडिशन टू समजायचं. ओके. वन आहे आणि याच्या परत ब्लॉक ऑफ कोड. ओके. हे सिंटॅक्स नेस्टेडचा. ओके. काय सांगितलं नेस्टेडचा, इफच्या इफ कंडिशन म्हणजे नेस्टेड. ओके. चला आता याचं काय बघू आपण, कोड बघू. मी इथूनच हा सिंटॅक्स डायरेक्ट कॉपी करतो आणि पेस्ट करतो. नाही स्ट्रक्चर बी काढत राहतो. इफ त्याच्यात सेकंड इफ. ओके. आता पहिले काय करतो, एक मी दोन व्हेरिएबल डिक्लेअर करतो. ओके. काय करतो, एक इंट एज इक्वल टू 20. ओके. आणि दुसरा आहे तोच करतो इंट, समजा सिटीजन पण पाहिजे ना, सिटीजन इक्वल टू 1. म्हणजे ट्रू दिलाय जर सिटीजनची व्हॅल्यू, जर समजा एज ग्रेटर दॅन 18 लावणार आपण, आणि ती चेक कंडिशन जर झाली तर चेक बी करायचं का ते सिटीजन आहे का नाही. ओके. तर पहिली कंडिशन देतो आपण. पहिले इफ मध्ये एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. ओके. ही कंडिशन जर ट्रू झाली तर मग इथं दुसऱ्या कंडिशन ट्रू करायला ना, काय, सिटीजन इक्वल टू ट्रू असेल म्हणजे 1 असेल तर तरच काय होणार, मेसेज प्रिंट होणार. काय, एलिजिबल टू वोट. ओके. आता आपण आउटपुट बघू काय ना. ही जर कंडिशन ट्रू झाली, काय झाली, ट्रू झाली म्हणजे एज ग्रेटर दॅन 18 पाहिजे किंवा इक्वल तरी पाहिजे. ही जर कंडिशन ट्रू झाली तर ही कंडिशन कडे येणार, सिटीजन आहे का. ओके. आपण आधी ही कंडिशन लिहायला पाहिजे नव्हती का सिटीजनची, बस चला जाऊ द्या. ओके. आधी आधी नॅशनॅलिटी चेक झाली पाहिजे ना. आधी भारताचा नागरिक असेल, ठीक आहे, दोन्ही येऊन येतच होतं. जर एज ग्रेटर दॅन 18 असेल तर हा ब्लॉक ऑफ कोड चालणार, ह्या इफचा. परत आत येणार लाईन बाय लाईन आपलं कंपाईल होऊ, टॉप टू बॉटम येतात. ओके. मग हे चेक होणार सिटीजन इक्वल टू ट्रू आहे का. जर ट्रू असेल तर मेसेज काय प्रिंट होणार, इलिजिबल टू वोट. आता मेसेज प्रिंट होणार इलिजिबल टू वोट का, तर दोन्ही कंडिशन ट्रू आहे. ओके. समजलंय. आता समजा मी इथं फॉल्स करतो, हा 0 करतो, हा सिटीजन नाहीये एखाद्या जण. ओके.
मग त्याला हे आहे की आपल्या ह्याच्यात जर तो अमेरिकेचा सिटीजन असेल तर बघा आउटपुट येत नाही. जर अमेरिकन सिटीजन असेल तर त्याला आपल्या देशात वोट करायचा अधिकार नाही. ओके, तर काहीच येत नाही. बघितलं ना तुम्ही आउटपुट, काहीच नाही येत. का येत नाहीये? तर आपण चेक काय करतो, एट इज इक्वल टू आहे. एक जण आहे, समजा राम नावाचा मुलगा आहे, त्याचं एज हे ग्रेटर दॅन 18 आहे. हे चेक झालं. ग्रेटर दॅन 18 आहे, त्याचं एज किती आहे? 20. 20 इज ग्रेटर दॅन आणि इक्वल टू 18. येस, 20 इज ग्रेटर दॅन. ओके, ही कंडिशन ट्रू झाली. मग त्याने काय केलं, आत आला ब्लॉक. बरं, सेकंड कंडिशन काय होती नेक्स्ट? तर इफ सिटीजन इक्वल टू 1 म्हणजे ट्रू, म्हणजे इंडियन आहे का? तर इथं काय आपण नो दिलेलं, फॉल्स दिलेलं आहे, नाही येतो तो कुणाला आहे, अमेरिकेचा आहे. मग त्याला आपल्या याच्यात वोट करायचा अधिकार आहे का आपल्या देशात? नाही, म्हणून ती कंडिशन काय आली इथं, फॉल्स झाली आणि हा ब्लॉक एक्झिक्यूट झालाच नाही. ओके, आणि समजा सिटीजन आहे, आपल्या देशातला आहे. ओके, पण त्याचं एज हे 30 नाही. ओके, तर मग काय आता का कोण होईन का कोड रन? काहीच नाही आउटपुट दिसतंय, काहीच नाही इथं आउटपुट आलेलं. का? कारण की पहिलीच कंडिशन फॉल झाली, 16 इज नॉट ग्रेटर दॅन 18. ही कंडिशन फॉल झाली. असल्या कंडिशन चेक केल्या की नाही. एक जरी कंडिशन फॉल झाली तर ईपीएलचा पार्ट तिथंच स्टॉप होतो आणि डायरेक्ट इफ कंडिशनच्या बाहेर जातो कोड. ओके, तर हे आहे नेस्टेड इफ. नेस्टेड इफ बघितलं, त्यानंतर आपण बघणार इफ इफ लॅडर. ओके, तर आता काय बघणार आपण, इफ एल्स लॅडर. इफ एल्स इफ लॅडर बघणार. ओके, ओके, पहिले इफ एल्स इफ लॅडर. ओके, हे कधी यूज करतो आपण? जेव्हा आपल्याला मल्टिपल कंडिशन चेक करायच्या. इफ एल्स म्हणजे समजा एखाद्या आपल्याला मार्क मार्क सिस्टम मध्ये ग्रेड जर द्यायची असेल, समजा 19 प्लस असेल, 90च्या पुढे जर मार्क असेल तर आपल्याला ए प्लस ग्रेड द्यायची. जर 80च्या पुढे असेल तर आपल्याला ए ग्रेड द्यायची. आणि समजा जर 70च्या पुढे असेल तर आपल्याला बी ग्रेड द्यायची. अशा वेळेस आपण काय करतो, मल्टिपल कंडिशन चेक करतो ना, तर त्यावेळेस काय करणार आपण, ईपीएलसी लॅडरचा यूज करणार. कधी यूज करा, एक शॉर्टकट मध्ये डेफिनेशन घ्या, यूज व्हेन मल्टिपल कंडिशन नीड टू बी चेक. ओके, केव्हा यूज करतो आपण, ज्यावेळेस आपल्याला मल्टिपल कंडिशन चेक करायच्या त्यावेळेस. ओके, सिंटॅक्स बघा, सिंटॅक्स. सिंटॅक्स काय येणार, इफ येणार पहिलं, कंडिशन काय येणार, फर्स्ट कंडिशन येईल. ओके, त्यानंतर इथं काय येणार, कोड येणार जो आपल्याला एक्झिक्यूट करायचा ठेव. ओके, त्यानंतर काय येणार, एल्स. आपण बघितलं होतं आधी एल्स. ओके, तर याच्यात लॅडर मध्ये काय आहे, परत एल्स नंतर इफ, मल्टिपल कंडिशन चेक करायचे ना आपल्याला, त्यामुळं इफ परत कंडिशन सेकंड. ओके, परत काय, इथं सेकंड कंडिशनचा कोड. ओके, असं आपण मल्टिपल कंडिशन लिहू शकतो. ओके, इथे कंडिशन 3. ओके, अशा आपण मल्टिपल कंडिशन लिहू शकतो आणि शेवट एल्सचा एक याला पार्ट द्यायचा. ओके, शेवटे एल्सचा पार्ट द्यायचा आपल्याला. ओके,
समजलं तुम्हाला? इफ एल्स लॅडर का यूज करतो आपण ज्यावेळेस आपल्याला मल्टिपल कंडिशन चेक करायच्यात. तुम्हाला सांगितलं मी, जर समजा तुम्हाला स्टुडंटला ग्रेड द्यायची त्यावेळेस आपण त्याचं एक्झाम्पल बघू आता. ग्रेडचं एक्झाम्पल बघू. ओके, तर चला आता आपल्या एस कोड एडिटर मध्ये आलोय. तर आपण काय करू, युजर कोणच यावेळेस हे घेऊ, मार्क्स. ओके, इंट मार्क्स. ओके, डिफिनेशन हे केलं, हे हे केलं काय म्हणजे आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलं मार्क्स. त्यानंतर आता काय आपल्याला चेक करायचं, त्यासाठी एक मेसेज देऊ युजरला, प्रिंट एंटर मार्क्स. ओके, म्हणजे स्टोर करू, स्कॅन पर्सेंट डी. ओके, अँड कुठं स्टोअर करायचे, मार्क्सच्या व्हेरिएबल मध्ये. ओके, आता आपले मेन थिंग पेज सुरू झालं. आता समजा पहिले लिहिले इफ मार्क. ओके, काय आहे, मार्क जर ग्रेटर दॅन इक्वल टू 19 असेल तर मला मेसेज काय द्यायचा आहे, प्रिंट मध्ये ग्रेड ए. ओके, आणि परत मी तुम्हाला सांगितलं एल्स झाल्यानंतर एल्स इफ. ओके, कंडिशन 2, मार्क हे जर ग्रेटर दॅन इक्वल टू 16 असेल तर मला मेसेज काय द्यायचा आहे, ग्रेड बी. परत एल्स आपण मल्टिपल कंडिशन चेक करतो ना, त्यासाठी मार्क्स इज इक्वल टू सॉरी, मार्क्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जर असेल कायच्या 16च्या, इथं आपण काय करू 75 घेऊ. 75च्या ग्रेटर असतील तर काय होणार, ग्रेड बी देणार. 75 प्लस असेल म्हणजे 76 मार्क असेल तर ग्रेड बी भेटणार, आणि जर 95 असेल तर ग्रेड ए भेटणार. ओके, आणि जर 16 ग्रेड असेल तर काय भेटणार, ग्रेड ग्रेड सी जर. ओके, शेवट आपण काय देतोय, फक्त एक एल्स. जर 16च्या कमी असेल तर तर आपण देणार मेसेज फेल. ओके, काय करतोय आपण, युजर कोण मार्क घेतोय, समजा त्याने जर 65 जर एंटर केले तर काय येणार, आणि हे लक्षात ठेवा, चेक होताना कसं होतं, टॉप टू बॉटम होतं, म्हणजे वरून खाली असं चेक करत येतं कंडिशन. ओके, जर फर्स्ट कंडिशन एक्झिक्यूट झाली तर बाकीच्या रिमेनिंग कंडिशन काय करतो, ते स्किप करतो. जर समजा मी आता 92 एंटर केले, ओके, हे मार्क्स आहे, व्हेरिएबल एंटर मार्क मेसेज येणार. मी समजा इथं 92 एंटर केले, ओके, ते मार्क्स मध्ये स्टोर झाले, मग येणार मार्क्स आहे का, इथं येणार मार्क्स. काय येणार कंडिशन मध्ये, 92 इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू 19. येस, कंडिशन इज ट्रू. काय आहे, ट्रू होणार. ओके, ट्रू होणार, कंडिशन ट्रू होणार. कंडिशन ट्रू झाल्यानंतर काय होणार, मेसेज ह्यो ब्लॉक एक्झिक्यूट होणार फक्त एवढा. याच्यात काय येणार मग, ग्रेड बी सॉरी ग्रेड ए. मग आउटपुट काय येणार, ग्रेड ए असा आउटपुट येणार. आणि बाकीच्या कंडिशन काय होणार, स्किप होणार, रिमेनिंग कंडिशन स्किप होणार. आणि समजा मी जर 76 दिले बर का, 76 दिले, इथे येणार
मार्क्स नाही, मार्क्स काय 76 येणार. 76 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 19 नॉट. मग काय होणार इथं? फॉल्स. ओके, फॉल्स झालं. मग हा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होणार का? नाही होणार. मग काय येणार? खाली येणार. मग इथं परत 76 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 75. येस, कंडिशन ट्रू. मग काय होणार? हे ब्लॉक एक्झिक्यूट होणार. काय होणार इथं? ग्रेड बी. आणि बाकीच्या रिमेनिंग कंडिशन आहे खालच्या स्किप होणार. ओके, चला तर आता रन करून बघू आपण. ओके, काय एंटर मार्क. मी केलंय 76 आपलं. हा, ओके. काय होतंय? ग्रेड बी. ओके, परत आता समजा मी हे करतो, 95 करतो. मग काय येणार? 95 असल्यावर काय येणार? ग्रेड येणार. ओके, येतोय ग्रेड. मल्टिपल असंच आपण इफ एल्स लॅडरचा यूज करतो जर मल्टिपल कंडिशन असेल तर. ओके, समजा 35 अपलोड केले, मार्क टाकले. 35 ला कोणती कंडिशन आहे का? नाहीये. मग कोणती? शेवट एल्स पार्ट. जो सगळ्या कंडिशन जर फॉल झाल्या तर एल्स पार्ट चालतो. काय येते जाऊन? हे येते फेल्स येते. ओके, दिसतंय. ओके, जर मल्टिपल कंडिशन जर चेक करायचे असेल तर आपण इफ एल्स इफचा यूज करतो, म्हणजे इफ एल्स लॅडरचा यूज करतो. आणि जर जर दोनच आउटकम असेल तर आपण इफ एल्सचा यूज करतो. आणि मल्टिपल म्हणजे कसं आहे? हा, जर इनसाइड म्हणजे जर समजा इफच्या आत परत इफ कंडिशन काही जे चेक करायचे असेल कंडिशन, तर आपण कोणता यूज करतो? नेस्टेड इफचा. ओके, समजलंय आता? इफ एल्स कंडिशनल सिस्टम. आता आपण काय बघणार आहे? स्विच स्टेटमेंट. ओके, हे ओके, तर थिअरी पार्ट बघू आपण. ते आता आपण एवढं सगळं बघितलंय. तर बघू आपण थिअरी पार्ट. स्विच, सॉरी, स्विच बघा. आता स्विच बघणार आहे आपण. काय? स्विच स्विच काय स्टेटमेंट. ओके, स्विच स्टेटमेंट बघणार आहे आपण आता. स्विच स्टेटमेंट ची डेफिनेशन घ्या. यूज टू सिलेक्ट टू वन ब्लॉक ऑफ कोड फ्रॉम मेनी ऑप्शन्स. ओके, काय करतो आपण? स्विच स्टेटमेंट यूज करतो का करतो? एकच आपल्याला चूज करायचं आहे. यूज टू सिलेक्ट वन ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्युशन. समजा तुम्हाला कसं सांगू? हा, आपल्याकडं मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन हे करायचंय. ओके, तर त्यावेळेस आपल्याला चूज करायला ऑप्शन आला पाहिजे. समजा 1 एंटर केला तर काय झालं पाहिजे? 2 एंटर केला तर सबट्रॅक्शन झाली पाहिजे. 3 एंटर केला तर मल्टिप्लिकेशन झाली पाहिजे. ओके, तर मिनी ऑप्शन मधून आपल्याला एक ऑप्शन चूज करायचा. त्यावेळेस आपण काय करतो? स्विच स्टेटमेंट यूज करतो. म्हणजे सिंटॅक्स बघा आता. सिंटॅक्स. ओके, पहिलं स्विच कीवर्ड. हा, त्यानंतर एक्सप्रेशन. एक्सप्रेशन. ओके, त्यानंतर काय येणार? स्विच स्टेटमेंट कर्ली ब्रेसेस. ओके, त्यानंतर काय येतं? केस म्हणजे ऑप्शन येतात इन शॉर्ट. तिची द व्हॅल्यू येते. व्हॅल्यू समजा 1. द त्यानंतर येतो द कोड. ब्रेक. ब्रेक खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो पुढं ब्रेक का द्यायचं. परत केस, व्हॅल्यू 2, परत
कोड, त्यानंतर परत ब्रेक. ओके, असे आपण बरेचसे लिहू शकतो. ओके, आणि जसं आपण जर इफेल्स मध्ये बघितलं, लॅडर मध्ये बघितलं, जर जर सगळ्या कंडिशन फॉल्स झाल्या तर एक कंडिशन चालत होती शेवट एल्स ची. ओके, तशीच स्विच मध्ये एक हे शेवटची जे नाही झाली कोणती तर ही होणार कोणती डिफॉल्ट. ओके, त्याचे असं कोड आणि ब्रेक. हे जर नाही दिलं तरी चालतं, शेवटची कंडिशन असते. ओके, समजलं सिंटॅक्स. आधी काय स्विच स्टेटमेंट, त्यानंतर एक्सप्रेशन, त्यानंतर केसेस. स्विच स्टेटमेंट मध्ये केसेस असतात, जसं आपण मग तिथं एक फेल्स दिलं तसं समजा जर मी इथं दिलं एक्सप्रेशन वन, वन तर वन ही केस सिलेक्ट होणार वन, आणि मग हा कोड एक्झिक्यूट होणार इथं. ओके, तर चला आपण एक्झाम्पलच बघू डायरेक्ट. समजा आता मी ओपन केलं व्हीएस कोड आणि इंट चॉईस आपण सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन काय करायचे. ओके, इंट चॉईस. ओके, चॉईस केली त्यानंतर आपण काय करणार, पहिलं मेसेज देणार प्रिंट एफ. ओके, त्याच्यात काय येणार वन, काय साठी चूज करायचं, ऍडिशन साठी. ओके, स्लॅश एन ओके, जर टू सिलेक्ट केला तर काय होणार, सबस्ट्रॅक्शन. ओके, जर थ्री सिलेक्ट केला तर मल्टिप्लिकेशन. ओके, फोर सिलेक्ट केला तर डिव्हिजन. ओके, या युजरला प्रिंट होणार आधी बरं का, पहिली गोष्ट, आणि मग युजर टाकणार. त्यानंतर हे टाकल्यानंतर मग हे सगळं वर दिल्यानंतर आपण एक शेवट आणखीन एक मेसेज देऊ, प्रिंट एंटर अ चॉईस. ओके, एंटर चॉईस केल्यानंतर स्कॅन एफ, चॉईस आपण काय करणार, स्टोअर करणार. ओके, कुठं स्टोअर करणार, चॉईस मध्ये. ओके, स्टोअर केली. आता आपलं मेन स्विच. ओके, त्यानंतर इथं काय येणार, चॉईस तुमची कोणती. ओके, त्यानंतर केस वन असेल तर मेसेज होणार प्रिंटेड. मेसेज काय प्रिंट होणार, ऍडिशन सिलेक्टेड. ओके, आणि शेवट ब्रेक. असे आपण मल्टिपल कंडिशन येणार. मल्टिपल म्हणता चार आहे आपल्याला नाही का, टू टू सिलेक्ट केल्यावर काय येणार, सबस्ट्रॅक्शन सिलेक्टेड येणार. थ्री सिलेक्ट केल्यानंतर काय येणार आपल्याला मेसेज, मल्टिप्लिकेशन सिलेक्टेड येणार आणि डिव्हिजन सिलेक्टेड येणार जर फोर हे केलं. ओके, आणि शेवट एक डिफॉल्ट जे आपण टाकतो ती डिफॉल्ट. डिफॉल्ट ओके, डिफॉल्टला काय टाकणार मेसेज आपण, सॉरी, डिफॉल्टला मेसेज देणार आपण प्रिंट इनव्हॅलिड
चॉईस. ओके. तर आता याचं आउटपुट बघा कसं आहे ना. आधी हे मॅसेज शो होणार. ओके. मग मॅसेज खाली एक मॅसेज शो होणार, एंटर युअर चॉईस. समजा मी 4 चॉईस केला, 4 एंटर केला, तर ते इथं येणार चॉईस किती 4. मग इथं बघणार इथं केस 1, इथं किती 1 आहे, नाही हे नाही. मग इथं येणार ब्रेक होणार, टर्मिनेट होणार. त्यानंतर इथे येणार 2 वर येणार. मग काय होणार, केस 2 काय मॅच झाली का, नाही. ब्रेक होणार, बाहेर येणार. केस 3 नाही मॅच झाली, आता येणार नाही. केस 4, 4 ही मॅच होणार. मग काय येणार इथं आपल्या काय शो होणार, डिव्हिजन इज सिलेक्टेड. ओके. तर ओके, हे बघा येत येत आहे आउटपुट आलंय. रन केला प्रोग्राम, ऍडिशन सबट्रॅक्शन हे आपल्याला शो होते. आता एंटर चॉईस, मी समजा 3 चॉईस केला. ओके, एंटर केला. ते काय झालं, चॉईस मध्ये जाऊन सेव्ह झाला. तिथं आलं 3 केस, केस 3 कुठे इथं आहे. आणि ब्रेक. ओके, केस 3 मल्टिप्लिकेशन सिलेक्टेड आणि देऊन ब्रेक. ब्रेक चा यूज काय होतो, ब्रेक टर्म इन इन टेस्ट द स्विच ब्लॉक. काय करतो, विदाउट ब्रेक यूज कंटिन्युअस. जर समजा मी ब्रेक यूज नसतं केलं तर ह्या खालच्या पण काय झाल्या असत्या, प्रिंट झाल्या असत्या केसेस. ओके. त्यासाठी ब्रेक आपल्याला काय करतं, जर ते एक्सप्रेशन मॅच झालं तर तेवढाच ब्लॉक एक्झिक्यूट करतं आणि बाहेर डायरेक्ट केसेसच्या बाहेर आणतं. पण समजा ब्रेक वापरलं नाही, आता समजा मी 3rd नंबरचं ब्रेक काढून टाकितो. ओके, 3rdचं काढलं, 4thचं काढलं. ओके. आणि आता परत कोड रन करतो. आणि आता बघा, मी जर 3 नंबर एंटर केला तर मग काय आलतं, एकच आलतं. पण आता बघा मल्टिप्लिकेशन सिलेक्टेड आलं, मग त्यानंतर मग ब्रेक कीवर्ड होतं, तर डायरेक्ट स्विचच्या बाहेर आला, केसेस मधून बाहेर आलं ते. पण आता काय झालं, सगळंच प्रिंट झालंय. आपण डिव्हिजन सिलेक्टेड, इनव्हॅलिड चॉईस. त्यासाठी आपण ब्रेक कीवर्ड यूज करतो. ओके, ब्रेक कीवर्ड यूज करायचं. ओके. स्विच कसे समजलं, जर मल्टिपल कंडिशन असेल तर आपण स्विचचा यूज करतो. आता तुम्हाला एक होमवर्क देतो स्विच केसचा. तुम्ही काय करायचं, मी हा कोड तर ठीक आहे तुम्ही सगळा लिहिला. याच्यात काय करायचं, समजा मी जर 1 चूज केलं तर याच्यात मला मेसेज काय आला पाहिजे, परत ऍडिशन ना. तर परत याचे 2 व्हेरिएबल डिक्लेअर करायचे तुम्ही. आणि त्याचे जर कोणी इनपुट घ्यायचं 2. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ऍडिशनचं करून दाखवतो, इंट ए अँड बी. ओके. तर परत मी काय करणार, मेसेज करणार, प्रिंटेड एंटर नंबर नंबर. ओके. ए, एंटर नंबर ए. आणि परत हा काय करणार, स्टोर करणार, स्कॅन ए पर्सेंट डी अँड ए. ओके. परत सेम असंच इथे काय घेणार, एंटर नंबर पी. याला काय स्टोर करणार, बी मध्ये. ओके. अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, सम. ओके. आणि परत यांना काय करणार, ए बी युजर कोण घेतलेले, ए प्लस बी याची ऍडिशन करून परत काय सम प्रिंट करणार, ऍडिशन ऑफ ए अँड बी इक्वल टू पर्सेंट डी. आणि ते काय करणार, सम प्रिंट करणार. ओके. असंच तुम्ही मल्टिप्लिकेशनचं, डिव्हिजनचं आणि सबट्रॅक्शनचं करायचं. ओके. आता बघा मी रन असा आउटपुट आला पाहिजे. समजा मी फर्स्ट एंटर चॉईस केला ऍडिशनचा, तर काय नंतर एडिशन इज सिलेक्टेड आणि मेसेज काय, एंटर
नंबर इथं बॅकवर्ड स्लॅश एन लावायचं म्हणजे नेक्स्ट लाईनला मी करतो 10 परत एंटर काय येतं बी नंबर ओके त्याचं करतो मी 20 मला काय येतंय ऍडिशन ऑफ ए अँड बी इज इक्वल टू 30 असं तुमचं मल्टिप्लिकेशनचं त्याचं आलं पाहिजे ओके समजलंय आता उद्या आपण बघणार आहे कंडिशनल ऑपरेटर म्हणजे ते सॉरी कंडिशनल ऑपरेटर बघितले आपण एक टर्नरी ऑपरेटर राहिलेलं आहे ते बघणार आहे शॉर्ट ऑफ फॉर्म इफ चा शॉर्ट फॉर्म देऊ ओके शॉर्ट फॉर्म ऑफ इफ एल्स एक काम करू लगेच बघू आपण शॉर्ट फॉर्म ऑफ इफ एल्स म्हणजे टर्नरी ऑपरेटर लगेच बघू आता मी हे डिलीट करतो सगळं ओके त्याचा सिंटॅक्स बघू आधी ओके काय लागणार आपण टर्नरी ऑपरेटर आपण माग बघितलं नव्हतं पण आता बघून घेऊ ओके इन शॉर्ट सांगा म्हणलं काय ते शॉर्ट फॉर्म ऑफ इफ एल्स मग इफ एल्स मध्ये पण काय होतं दोन कंडिशन चेक होतात ना तसंच यात पण दोनच कंडिशन चेक होतात ओके त्याचा सिंटॅक्स कसा आहे बघू घ्या सिंटॅक्स काय आहे? पहिलं कंडिशन ओके त्यानंतर क्वेश्चन मार्क ओके त्यानंतर एक्सप्रेशन म्हणजे येणार आउटपुट तुमचं एक्सप्रेशन 1 आणि मध्ये दोन कोलम देऊन एक्सप्रेशन 2 ओके डायरेक्ट हे बघू आपण एक्झाम्पल बघू आता ओके तर समजा मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो इन ए इक्वल टू 10 ओके बी इक्वल टू 20 आणि इंट मॅक्स नावाचं डिक्लेअर करतो आणि यस त्याचं हे करतो मी एक्सप्रेशन देतो ओके इंट मध्येच त्याला स्टोअर करतो लगेच ओके आणि टर्नरी ऑपरेटरचा यूज करतो ए इज ग्रेटर दॅन बी 10 हे ग्रेटर दॅन आहे का 20 पेक्षा जर असेल तर काय करतो आपण इथे ओके क्वेश्चन मारा आणि लगेच मेसेज येतो प्रिंट एफ काय मेसेज येतो मॅक्स नंबर मॅक्स मॅक्स नंबर ओके नंबर आणि त्याला जर काय करतो समजा जर ते नसेल कोलम देऊन परत एक मेसेज प्रिंट एफ स्मॉल नंबर ओके आता काय प्रिंट होईल ए इज ग्रेटर दॅन जर 10 इज ग्रेटर दॅन 20 नो मग काय होणार नो म्हणल्यावर सेकंड कंडिशन म्हणजे हे प्रिंट होणार सेकंड ओके बघा मेसेज एक मिनिट ओके काय होणार सेकंड कंडिशन हे होणार रन होणार ओके चला बघा बघा यानं स्मॉल नंबर ओके आलं आणि समजा हीच जर कंडिशन उलटी केली ग्रेटर दॅनच्या ऐवजी लेस दॅन केलं आता काय होणार पहिली कंडिशन ट्रू होणार म्हणजे पहिलं हे होणार पार्ट रन होणार म्हणजे काय इफचा पार्ट आहे असं समजायचं आणि हा एल्सचा पार्ट आहे असं समजायचं पहिला पार्ट हा इफचा पार्ट आहे असं समजा आणि हा जो सेकंड पार्ट आहे तो एल्सचा आहे असं समजतो ओके म्हणजे कंडिशन ट्रू झाली तर हा होणार नाही झाली तर हा होणार ओके आता बघा 10 इज लेस दॅन 20 यस ट्रू
इफ ही कंडिशन म्हणजे पहिली कंडिशन टर्न आउट, तर ही कंडिशन ट्रू होणार. मग हा येणार बघा मॅक्स नंबर. ओके, दिसतंय इथं. ओके, त्यामुळं ह्या शॉर्ट फॉर्म ऑफ इफ एल्सचा. तर आपण असंही लिहू शकतो. आपण बहुतेकदा बऱ्याचदा कमी वेळा यूज करतो हा. पण तो ठीक आहे, तुम्हाला माहित हवा आहे टर्नरी ऑपरेटर मी तसा शॉर्ट हँड आहे, इन वन लाईन मध्ये लिहू शकता आपण तुम्ही. याची काही गरज पण नाही मला असं वाटतं मॅक्सची. मग आपण लिहिलं स्टोअर करण्यात आपलं जो, तर काही गरज नाहीये. ओके, मला तास आपण इथं आपलं सेशन संपवत आहे. उद्या एका नवीन टॉपिक वर बघू. चालेल. उद्या कोणता टॉपिक घ्यायचा आहे मी बघतो, तुम्हाला सांगतो. पण त्याआधी जर आपल्या युट्यूब चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इन्स्टा आयडी ला पण फॉलो करा. ओके, आपली इन्स्टा आयडी आहे क्रॅक पाथ अंडरस्कोर, ही आपली इन्स्टा आयडी आहे. हिला तुम्ही सर्वांनी फॉलो करा. काही तुमचे डाऊट वगैरे असेल तर तिथे तुम्ही मेसेज करू शकता. ओके, समजलं. ही आपली इन्स्टा आयडी आहे, तिला सर्वांनी फॉलो करा. आपल्या युट्यूब चॅनल आतापर्यंत फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.